तर आज सकाळी 11 वाजल्यापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको करा असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्या सोबत जोडले गेलेत। रवी, तुम्ही आता कुठे आहात आणि तिथे रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे का? कारण 11 वाजून गेलेत। मराठा समाजाचे कार्यकर्ते आता रस्त्यावरती उतरायला सुरुवात झाली आहे। याचं कारण म्हणजे सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन करण्याचं आवाहन स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलं आणि 11 ते 1 ही वेळ यासाठी की सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही वेळ ठरवण्यात आली आंदोलनाची। आता आपण थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, 11 वाजून गेलेत, आंदोलनाची वेळ 11 ते 1 अशी ठेवण्यात आलेली आहे। काय तिकडची परिस्थिती आता? मराठा आरक्षण संघर्ष निश्चितपणे आता आंदोलन सुरू झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा रस्ता रोको सुरू झालेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या शहरामध्ये सुद्धा रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि आपण बघतो पाठीमागून लोक रॅलीने येत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोटरसायकल रॅली असेल, तरुणांचा जत्था या ठिकाणी येताना दिसतो आहे। 11:30 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि हे आंदोलन शांततेत होईल अशी ग्वाही मनोज जरांगे पाटील यांनी दिली। त्यामुळे शांततेत आंदोलन सध्या तरी सुरू आहे। एकंदरीतच मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटतो बघावं लागेल, कारण आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात तरुण असतील किंवा इतर मराठा बांधव या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच हा रस्ता जो आहे अत्यंत महत्वाचा आहे। अजिंठा असेल, सिल्लोड असेल, जळगावला जोडणारा हा रस्ता आहे आणि हा महत्वाचा चौक जो आहे आता बंद झालेला आहे। एकंदरीतच 3 तासाचं हे आंदोलन या ठिकाणी असणार आहे। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। कसं असेल आंदोलन हे, एकंदरीतच कसं असेल? जरांगे पाटील यांनी अतिशय शांततेमध्ये आंदोलन करण्याचे आदेश दिलेले आहेत। सरकारला जर या आंदोलनात जाग आली नाही तर याची पुढची रूपरेषा आणि अंतिम बैठक ही उद्या आंतरवालीसाठी आयोजित केलेली आहे। उद्या जरांगे पाटील जो आदेश देतील त्यानुसार यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू। जर लवकरात लवकर सगळे सोयऱ्याची कायद्यामध्ये अंमलबजावणी केली नाही तर यापेक्षाही उग्र रूप समाज धारण करू शकतो। मनोज जरांगे पाटलांनी हे आदेश दिले की एखादा मुलगा परीक्षेला जाताना इथं अडकला असेल तर त्याला घेऊन जायचं, त्याची सोय आहे। नक्कीच आम्ही या सूचनेचं तंतोतंत पालन करू। कोणाचंही नुकसान होणार नाही असे आम्ही काळजी घेणार आहोत। परीक्षेला जाणारे विद्यार्थी आणि रुग्णाची अँब्युलन्स आम्ही रस्ता करून देणार आहोत। निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 11 ते 1 पर्यंत हे आंदोलन असणार आहे आणि जसं या कार्यकर्त्यांनी सांगितलं तसं होतं की नाही पाहावं लागेल, कारण रस्ता फार मोठ्या प्रमाणात इथं अडवला गेला आहे। अख्खा छत्रपती संभाजीनगर शहराची वाहतूक या ठिकाणी खोळंबली जाऊ शकते। आता नेमकं कुणी अडलेलं असेल तर त्याला मराठा बांधव कशा पद्धतीनं मदत करतात हे सुद्धा पाहण्याची गरज आहे, कारण चारी बाजूनी जे आहेत लोक या ठिकाणी येत आहेत मोटरसायकलवर, तरुण फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि रस्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। पोलीस सुद्धा या ठिकाणी ट्रॅफिक इथून काढण्याचा प्रयत्न करतात। मात्र आपण बघू शकतो की सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरमध्ये येणारी ट्रॅफिक आता या ठिकाणी खोळंबायला सुरुवात झालेली आहे आणि जे आहे त्याचे परिणाम थोड्या वेळातच दिसायला बिलकुल। सिद्धार्थ, आणि 1 वाजेपर्यंत याचे पडसाद काय उमटतात, काय परिणाम असेल, आपण त्याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।